काहीही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. हा, लेट्स होप फॉर द बेस्ट. तू मनूची बायको असशील, पण आमची सून नाहीस. पप्पा मुलींसारखी माया करतात तिच्यावर. अरे आपल्यात खोट असली ना की दुसऱ्याला गुंडाळून ठेवायची कला काही लोकांना चांगली जमते. वहिनी प्लीज काम डाऊन. वहिनी शांत हो ना ग. ए वहिनी प्लीज शांत हो ना ग. झाली शांत. आपणच जर का असं वागायला लागलो तर कसं चालेल मिताली? असं म्हणजे कसं? हे बघ मिताली, तू खूप बेअर केलेस, आय नो. हे सगळं तुझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं असेल नाही गेलंच आहे. पण तू किती धीराची आहेस हेही माहिती आहे मला. मिताली, मी पहिल्याच दिवशी सांगितलं ना तुला की परिस्थितीच अशी आहे की आता आई कशी वागेल, काय बोलेल, काहीच सांगता येईल. वहिनी तुला कोसळलेलं नाही बघू शकत. विचार आपल्याला करायला हवा, संयम आपण बाळगायला. आईने जर का विचार केला असता, संयम बाळगला असता, तर हे आता असं हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये ती वागली असं वागली नसते ना. मला तर आता जीव द्यावासा वाटायला लागलाय. वहिनी पण मला माहितीये तू असं अजिबात करणार नाही. रादर करूच शकत नाहीस. एवढी खात्री आहे तुला माझ्याबद्दल? जीव देण्याचा विचार एखाद्या क्षणापुरता तुझ्या मनात येऊन गेला असेल, पण तो काही कायम तुझ्या डोक्यात राहणार. का? सी, जीव देणाऱ्या माणसांच्या दोन कॅटेगरी असतात. एक भेकड, आयुष्याला घाबरणारी, संकटांचा सामना करू न शकणारी, मनावर स्वतःचा ताबा नसलेली. आणि दुसरी म्हणजे प्रचंड धाडसी, ज्यांना आपण काय आणि कशासाठी करतोय याची पूर्ण कल्पना असते. सगळं काही समजून उमजून पूर्ण विचारांती जीव देण्याचा निर्णय घेतात ते. एका अर्थी वेडं म्हणूयात त्यांना. मग मी कुठल्या कॅटेगरीत बसते? कुठल्याच नाही. कारण तू भेकड, आयुष्याला घाबरणार, संकटाचा सामना करू न शकणारी अजिबात नाहीस. आणि दुसरं म्हणजे तू धाडसी आहेस, पण तुझ्या कामात. त्या धाडसाने तू असला अजिबात विचार करणार नाहीस याची खात्री आहे मला. कधी कधी माणूस हरतो ना रे. आलेल्या संकटावर मात करून पुढे जाण्याची सवय आहे तुझी. पण हे असं अजून हरून जाण्याचं वय झालेलं नाही तुझं मिताली. अजून अख्खं आयुष्य जायचंय तुझं. म्हणून मला तुझ्याबद्दल तशी कुठलीही भीती नाही वाटत. मग आत्ता का धावत आलास? मी काहीतरी करून घेईन अशा भीतीनेच ना? अजिबात नाही. कसं आहे ना मिताली, आपण माणसाला एकदा ओळखलेलं असलं ना की मग हे असं भीती वाटायचं प्रमाण कमी होतं. मी आता जे इथे आलोय ते अशा वेळी जो आवश्यक असतो तो रिलॅक्स करणारा एक शब्द देण्यासाठी. तो आता तुला हवाय आणि आय एम शुअर की तुला तो मिळाला असेल. ओके? सायकॅट्रिस्ट शोधतोस खरा. हार्डकोर सायकॅट्रिस्ट आहे. बट मिताली, नाउ ॲट दिस मोमेंट आय एम जस्ट अ फ्रेंड. वेल, मी पुन्हा एकदा जरा माझी कॅसेट सुरू करतो. आता काय? तेच आईबद्दल. जस्ट वेट अँड वॉच. एव्हरीथिंग विल बी फाईन. लेट हर टेक हर ओन टाइम. मनोहरला पण तू माझ्या बाबतीत हेच सांगत असशील. काय काय झालं? वेट अँड वॉच. लेट हर टेक हर ओन टाइम. हुशार आहेस तू. गुड. मी जरा आता आतला एपिसोड कुठपर्यंत आलाय बघून येतो. हा मिताली, टेक केअर.
आई कॉफी घेणार आहेस? कॉफी घेणार आहेस का? कॉफी घेणार आहेस का असं नुसतं विचारलंय मी. कॉफी आणली आहे, तुला घ्यायला लागणार आहे ती घे. नकोय मला. तू माझ्यावर कसला राग काढतेयस? मी तुझ्यावर राग काढत नाहीये. मग हे काय चाललंय? घे कॉफी घे. हे बघ अमेय, तू आता मला ना. काढू, पप्पा झोपलेत ना. केवढ्यांदी बोलतेस? घे कॉफी घे. पण हे- घे 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 आधी. आधी कॉफी घे. गुड. पण आता मी जे काही सांगेन ते फक्त ऐकायचं. मला माहितीये तू काय सांगणार आहेस. नाही माहिती. आई तू शिक्षिका होतीस, याचा अर्थ तुला सगळंच माहिती असलं पाहिजे असं नाहीये. पण त्याचा इथे काय संबंध? काहीच नाही. तू आता प्रेडिक्ट करणार होतीस ना मी काय सांगणार आहे ते. आई मी जे काही सांगणार आहे ना ते तू प्रेडिक्ट नाही करू शकत. बोल. बोल ना आता. काय? अरे बोल ना काहीतरी. तू बोलणार होतास ना. कोण? आता तू म्हणालास ना की आता माझं ऐकायचं म्हणून. हो. मग बोल ना. अगं पण मला आत्ता लगेच काही सांगायचं असं कुठे म्हणालो मी. म्हणजे काय? काहीही न बोलता मी जे काही सांगेन ते सगळं ऐकायचं असं मला म्हणायचं होतं. याच्या पुढे म्हणजे आता तू मला शिकवणार? अजिबात नाही. मग हे जे काही तू आता. मला फक्त तुला या मूड मधून बाहेर काढायचं होतं. अरे अमेय, हा प्रसंग काय आणि तू काय बोलतोयस वेड्यासारखं? अगं वेड्यासारखं नाही. म्हणजे मी आता जे काही वागलो ना ते सायकेट्रिस्ट म्हणून वागलो. म्हणजे हे बघ, आत्ता आपण दवाखान्यात आहोत. पप्पांना दवाखान्यात असणं नाही आवडत. रादर कोणालाच नाही आवडत ना. मग आपल्याला न आवडणारी एक गोष्ट आधीच घडत असताना अजून न आवडणाऱ्या गोष्टी करण्यात काय अर्थ आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं हे असं हुब्ब होऊन बसणं. काय सांगितलं होतं डॉक्टरांनी? तुम्ही प्रसन्न राहा, तुम्ही फ्रेश राहा, म्हणजे पापांना बरं वाटेल. आई अगं तूच जर का असं वागलीस तर पापांना कसं बरं वाटेल? अरे पण नाही, तू काहीच बोलायचं नाहीयेस. तू फक्त शांतपणे ऐक आता माझं. हवं तर मी डॉक्टर म्हणून सांगतोय असं समज. हे बघ, काही चिडचिड करून काही उपयोग नाहीये का? आई प्लीज माझं ऐक. शांत राहा. आई काय होतंय? ऐक माझं म्हणालो ना. हे बघ, मी आलोय ना आता. तुझा दुसरा मुलगा. सगळं व्यवस्थित होईल. काही काळजी करू नकोस. बरे होतील बाबा लवकरच.
छान होती ना कॉफी? मला तर क्षणभर तुझी भीतीच वाटली होती बाई. म्हटलं आता काय होतंय नि काय. हो ग, चित्रच वागले नाही का मी? आत्महत्या करायला निघाले होते. बरं झाले होते, पण बरं झालं आम्ही व्यवस्थित असं शांतपणे समजावून सांगितलं ना. बरं झालं माझं. अम्या दादा पण ना, खरंच तुला सांगते वहिनी, तो आईला सुद्धा इतक्या सहज पटवतो. आमच्या दादाला नाही जमलं ते कधीच. दिसलंच. म्हणजे त्याला ते जमलं असतं तर आज ही वेळ आली नसती. खरंय. आम्ही म्हणाला ते बरोबर होत. त्या क्षणी तुम्ही इतके हायपर असता, तुम्ही कुठल्याही टोकाच्या भूमिकेचा निर्णय घेऊ शकता. तुम्हाला सावरणं सांभाळणं कठीण असतं. ते समजावलं नाही तर मात्र काय करायचं ग आता? नाही, आपण शांत राहायचं. समोरच्याला वागायचं तसं वागू द्यायचं. आपण शहाण्या माणसासारखं वागायचं. आम्ही सांगितल्याप्रमाणे डोकं टाळ्यावर ठेवून. दादा, माझ्या घरामध्ये मी कसं वागायचं, कसं बोलायचं, कुणाला काय समजवायचं, काय सांगायचं, हे सगळं मीच बघणार. कारण माझ्या घरातल्या गोष्टी मलाच माहिती असणार. कबूल आहे, पण याचा अर्थ असा नाही मनोरमे की तू तुझ्या घरावरती एका हाती सत्ता गाजवणार. दादा, तू म्हणजे ना आता ऐक माझा आधी, शांतपणे ऐक. हे बघ, मी तुला कोणताही दोष देत नाहीये आणि हे सगळं मी तुला पल्लवीच्या सांगण्यावरून सांगतोय असं जर वाटत असेल तर डोक्यातून सगळं काढून टाक. का? मागच्या वेळेला तू घरी आला होतास मला समजवायला, ते तिच्याच सांगण्यावर ना, माहिती आहे मला. छान, कळलं का तुला? कळायला काय झालं दादा? बटाट्याच्या काचऱ्यांची लाच दिली असेल तिने तुला. लाडकी सूनबाई ना तुझी. आहेच मुळात लाडकी सूनबाई माझी, पण म्हणून मी तिची बाजू घेतोय असं समजू नकोस. बर, काय म्हणणं आहे मग तुझं? मनोरमे, आता आपली वय झाली. ही सगळी नवीन मुलं आहेत, नव्या दमाची, नव्या विचारांची, नव्या उमेदीची. आपण वागलो ना आपल्या मनाप्रमाणे, आता त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू देत ना. अरे पण लहान आहेत ती दादा अजून. 5 वर्षाची मुलगी आहे मनोरमे त्यांना, आणि तिला व्यवस्थित कसलाही त्रास न होऊ देता पोसण्याची हिंमत आणि अक्कल आहे त्यांना. त्यामुळे ती दोघंही तेवढी लहान नक्कीच नाही. आणि काय ग, आपण आपल्या 25शीत आपल्याला हवं तेच केलं ना. अण्णा आणि माई आपल्याला खूप ओरडायच्या, आपण कधी ऐकलं त्यांचं? मी तर नाहीच, पण तू तरी कुठे ऐकलंस? दादा, पण आपण कधीही त्यांच्या आज्ञेबाहेर नव्हतो. आपली पोरं कुठे आपल्या आज्ञेबाहेर आहेत मनोरमे? राजन आणि पल्लवी दोघंही आदर्श मुलगा आणि सून आहेत. हो हो, आहेतच मुळी. तू जे सांगशील ते दोघंही मानतायत. तुझा मान तुला देत आहेत. आणखीन काय हवंय मनोरमे तुला? जाऊ देत ना त्यांना, त्यांच्या कलाने त्यांचा संसार करू देत ना. अरे मग मी कुठे त्यांच्या संसारात ढवळाढवळ करतेय? अप्रत्यक्ष होतेच ना ढवळाढवळ. म्हणजे हे बघ, तुला काय बोलायचं ना दादा ते स्पष्टपणे बोल बरं. स्पष्ट बोलू म्हणतेस? ठीक आहे, स्पष्टच बोलतो. पल्लवीला तिच्या बालमैत्रिणीला भेटण्यावरून कधीही बोलू नकोस. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे सगळं हे समजवण्यासाठी हा द्राविडी प्राणायाम होता का? काय ना मनोरमे,
कोणाला जर कशाची इच्छा असेल आणि आपल्याला ती पूर्ण करणं शक्य असेल तर आपण ती जरूर पूर्ण करावी. म्हणजे माझ्या रियाला मी त्या बाईकडे पाठवायला हवं असंच म्हणायचं ना तुला? मनोरमे, रिया आपली नात आहे, पण त्याआधी ती त्या दोघांची मुलगी आहे. तिच्या भल्या बुऱ्याबद्दल त्यांना निर्णय घेऊ दे. हे तुझ्या डोक्यात जे काही चाललंय ना, दुष्ट वगैरे लागणं, हे काही खरं नसतं. उलट तुला पुण्य मिळेल ग. तिच्या मैत्रिणीला तो आनंद घेऊ दिलास म्हणून. नकोय मला तसलं पुण्य. हं? एखाद्याला असा आनंद मिळवून देण्याचं पुण्य तुला देवळात जाऊन नक्कीच मिळणार नाही. दादा, तू आता माझ्या देवळावरती घसरू नकोस. हं? मनोरमे, आता आपण म्हातारे झालो आहोत. आणखीन किती वेळ आपल्या पोरांच्या संसारात आपण लुडबुड करत बसणार आहोत? जे काय भले बुरे असतील ते त्यांचे निर्णय त्यांना घेऊ देत ना. त्यांना विचार करू देत. तू काही बोलू नकोस. ऐक माझं. झालं झालं तुझं? आत्ताच्या पुरता झालं, पण तुला हे पुन्हा सांगण्याची वेळ येऊ नये असं मला वाटतं. बघ, शांतपणे विचार कर. आपोआप पटत जातील गोष्टी. आणि हो, हा विषय इथेच संपवायचा, नाहीतर तिच्याशी कटकट करत बसशील. बर, कळलं. बर, ठेवू फोन. हो, ठेवा. रामण्णा काही नाही, काही काळजी करू नका. मी बोललोय डॉक्टरांशी. सांभाळ. जरा एखादी चक्कर टाकशील इथे? हो येईन, पण काही प्रॉब्लेम? नाही नाही, प्रॉब्लेम आहेच काही नाही, पण तू आलीस तर बापांना बघणंही होईल आणि आईचीही भेट होईल, बोलता येईल. ही मुलं कधी कधी कशी मोठी होतात ना कळतच नाहीये. हो, म्हणूनच म्हटलं की आता पुढचा विचार करायला हवा. पुढचा विचार म्हणजे?